नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, 2026 मध्ये तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। बघा, 2026 मध्ये मे आणि जून मध्ये अशा 10 सर्वात मोठ्या सरकारी भरती आलेल्या आहेत आणि या कोणत्या सरकारी भरती आहेत, त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज करण्याची शेवटची जी तारीख असणार आहे ती तारीख कोणती असणार आहे, त्याचबरोबर त्या भरतीसाठी एकूण जागा किती असणार आहे आणि अन्य अशी बरीच सगळी माहिती 10 सर्वात मोठ्या सरकारी भरती मे 2026 आणि जून 2026 या 2 महिन्यामध्ये सरकारी ज्या 10 सर्वात मोठ्या भरती होणार आहेत त्या भरतीची माहिती तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर तुमचं सरकारी नोकरीचं जे स्वप्न असणार आहे ते स्वप्न या 10 भरतीमधून नक्कीच पूर्ण होणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एकच करायचं आहे, आपला हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत विदाउट स्किप करता बघायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून घ्यायचं आहे। आणि सगळ्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, त्या ज्या काही 10 सरकारी नोकऱ्या आहेत या नोकऱ्यांची तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून घेतली जाते। त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे, नातेवाईकांपर्यंत शेअर करायचा आहे। मित्रांनो, कमीत कमी तुम्ही 2 ग्रुपवरती जरी शेअर केला तर याचा फायदा तुमच्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रांना नक्कीच होणार आहे। बघा, पहिली भरती जी आलेली आहे ती SBI अप्रेंटिसशिप मध्ये रिक्रुटमेंट आलेली आहे। 2026 ची जागा किती आहेत? जागा बघा, 7150 जागांसाठीची भरती आहे। बघा, 7150 जागांसाठीची भरती आहे। या भरतीबाबतचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। अर्ज मे महिन्यामध्ये सुरू झालेले आहे आणि अर्ज करण्याची शेवटची जी तारीख असणार आहे ती 8 जून पर्यंत। बघा, अजून टायमिंग आहे, जवळपास 10 दिवसाचा टायमिंग आहे। 8 जून पर्यंत तुम्ही काय करू शकता, SBI मध्ये अप्रेंटिसशिप साठी ऍप्लिकेशन करू शकता। त्याच्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे, कोणत्याही क्षेत्रातून तुमचं ग्रॅज्युएशन असू द्या, BA, BCom, सायन्स, कोणत्याही याच्यातून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असणं गरजेचं आहे। आलं का लक्षात? SBI मध्ये किती जागांची भरती आहे? 7150 जागांची भरती आहे। त्याच्यानंतर पुढचं बघा, पुढची भरती कशाची आहे? रेल्वे टेक्निशियन भरती आहे। रेल्वे टेक्निशियन साठी सुद्धा सर्वात मोठी भरती आलेली आहे। 6500 बघा, 6565 जागा आहेत रेल्वे टेक्निशियन्स मध्ये। 6565 जागा आहेत, अर्ज झालेले आहेत। मे मध्ये सुरू आणि याची तारीख आहे 29 जुलै 2026 शेवटची तारीख आहे। आणि याच्यासाठी तुम्हाला 10वी आणि ITI पाहिजे। फक्त काय पाहिजे? 10वी आणि ITI तुमचं झालेलं असलं पाहिजे तर तुम्ही रेल्वेमध्ये जॉब करू शकता। पुढची भरती कोणती आहे बघा, रेल्वेमध्ये ALP यासाठीची भरती आहे। जागा किती आहेत? 11127 जागा आहे आणि 9 जून शेवटची तारीख आहे। मे पासून ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत, शेवटची तारीख आहे 9 जून। पात्रता ITI आणि डिप्लोमा फक्त। पात्रता काय आहे इथं? ITI आणि डिप्लोमा आहे। रेल्वेमध्ये पोस्ट कुठली असणार आहे? ALP ची पोस्ट असणार आहे। त्याच्यासाठी जागा 11127 जागा असणार आहेत। बघा, खूप जास्त जागा आहेत इथं। इंडियन नेव्ही SSC IT ऑफिसर, बघा SSC IT ऑफिसर इंडियन नेव्ही मध्ये देखील भरती आलेली आहे। त्याच्यामध्ये जागा इथं दिलेल्या नाहीत मित्रांनो। पात्रता इंजिनिअरिंगची आहे, इंजिनिअरिंग IT पात्रता असणार आहे। शेवटची तारीख आहे 2 जून त्याची देखील। पुढची भरती बघा, पुढची भरती कोणती आहे? इंडियन एअरफोर्स। बघा, इंडियन एअरफोर्स मध्ये देखील भरती आलेली आहे। जागा आहेत 379 प्लस। जागा किती? 379 प्लस आणि शेवटची तारीख 19 जून। मे पासून तुम्हाला इथं काय झालेले आहे, ऍप्लिकेशन सुरू झालेले आहे। आणि पात्रता तुमचं फक्त ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे। आलं का लक्षात? फक्त तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे तर तुम्ही एअरफोर्स मध्ये देखील जाऊ शकता। पुढची पोस्ट आहे बघा, UPSC मध्ये NDA सेकंड रिक्रुटमेंट आहे। UPSC मध्ये NDA सेकंडची रिक्रुटमेंट आहे। 394 जागा याच्या देखील दिलेल्या आहे।
आणि शेवटची तारीख 9 जून. शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास. बघा, सरकारी खूप मोठ्या भरत्या आलेल्या आहेत. मे आणि जून मध्ये याचे ऍप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत. चला पुढची आपण पोस्ट बघूया कुठल्या आहेत किंवा कशामध्ये आहेत. युपीएससी सीडीएस सेकंड रिक्रुटमेंट 2026. जागा किती? 451 जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. शेवटची तारीख आहे 9 जून. आणि इथं देखील पात्रता तुमची फक्त ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही या ठिकाणी देखील ऍप्लिकेशन करू शकता. चला मित्रांनो, अशीच महत्वाची माहिती जी आहे ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही. जागा बघा किती आहेत, पोस्ट किती आहेत प्रत्येकच्या. इंडियन आर्मी टीईएस 56 रिक्रुटमेंट. बघा, इंडियन आर्मी मध्ये टीईएस मध्ये 56 रिक्रुटमेंट आहे. ही जी काय आहे त्याच्यासाठी एकूण इथं जागा देण्यात आलेल्या नाहीत. तर बघा, शेवटची तारीख याची 12 जून असणार आहे. आणि शैक्षणिक पात्रता 12वी पास पीसीएम ग्रुप असला पाहिजे. बघा इथं 12वी पास आणि सायन्सचा तुमचा पीसीएमचा ग्रुप असला पाहिजे. इंडियन आर्मी देखील मध्ये भरती आहे. पुढची भरती कशाची आहे? पोस्ट ऑफिस जीडीएस. पोस्ट ऑफिस मध्ये देखील भरती सुरू आहे. याच्यासाठी तुम्हाला कुठलीही परीक्षा द्यायची नाही. तुमच्या 10वीच्या मार्कांवर निवड आहे. अर्ज प्रक्रिया याची देखील लवकरच सुरू होणार आहे मित्रांनो. तर बघा, अशा पद्धतीनं सरकारी नोकरीचं जे काही तुमचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होणार आहेत. सगळ्यात 10 मोठ्या भरती सरकारी जून आणि मे मध्ये 2026च्या तुम्हाला इथं ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत. जूनच्या त्याच्या काही तारखा आपण पाहिलेल्या आहेत. त्याच्यापर्यंत तुम्हाला काय करायचंय, प्रत्येक ठिकाणी ऍप्लिकेशन करायचं आहे. निश्चितच कुठं ना कुठं तरी तुमचं सिलेक्शन होणार आहे. तुम्ही जे प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नांना तुमच्या यश मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला आता जे काही आपण भरती पाहिल्या त्या भरतीमध्ये ऍप्लिकेशन करायचं आहे आणि निश्चितच यश मिळवायचं आहे. आणि बघा, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.